तुम्ही जर सोलार बसवणार असाल तर एकदम महत्वाचं अपडेट देत आहे. सो व्हिडिओला पूर्ण बघा, सेव्ह करा आणि मित्रांना शेअर करायला पण विसरू नका. येणारा 1 जून 2026 पासून एक नवीन नियम लागू होत आहे, ज्याला डीसीआर असं म्हणतात. डीसीआर म्हणजे डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट. हा डीसीआर नेमका कशाला रिप्रेझेंट करतो? जर आपण 1 जूनच्या अगोदर जेवढ्यांनी पण सोलार बसवलेले असतील त्यांना प्राइस ही बऱ्यापैकी कमी पडलेली आहे. पण जर 1 जून नंतर सोलार बसवणार असतील तर सोलारच्या प्राइस वाढणार आहेत. असं का? कारण 1 जूनच्या अगोदर जेवढ्या की आपण सोलार प्लेट यूज करत होतो म्हणा, तर काही प्लेट इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर व्हायच्या, तर काही बाहेरच्या देशामध्ये मॅन्युफॅक्चर व्हायच्या. पण 1 जून नंतर तुम्ही त्याच सोलार प्लेट यूज करू शकाल ज्या इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर केल्या जातात. मग याचा फटका प्राइसवर बसू शकतो का? तर 100% त्याच्या प्राइस 20 ते 35% पर्यंत त्यांचा दर वाढू शकतो. म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं, जर तुम्ही 5 किलोवॅट पर्यंतचा जर सोलार बसवताय तर त्याच्यामध्ये चक्क 65,000 रुपये पर्यंत किंमत वाढी होऊ शकते. तर तुम्ही जर सोलार बसवायचा प्लॅन करत असाल तर प्रयत्न करा की 1 जूनच्या अगोदर तुम्ही सोलार बसवलं पाहिजे आणि रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. अशीच माहिती पाहिजे असेल तर चॅनलला नक्की फॉलो करा आणि पुढे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.